नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि 7वी या वर्गासाठी होणारी 2026 या वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना आलेली आहे। म्हणजे परीक्षेचा दिनांक आलेला आहे तर 26 एप्रिल 2026 रोजी या रविवारी या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती पाहूयात। बघा, इथे तुम्हाला स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की जे काही स्कॉलरशिप एक्झाम्स आहेत ह्या कोणत्या वर्षासाठी वर्गासाठी होणार आहेत, ते इयत्ता प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी साठी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी साठी परीक्षा होणार आहे। या दोन वर्गासाठी या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत ह्या पण आपण बघून घेऊ। यामध्ये काय काय सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर बघा, इथे त्यांनी सांगितले तुम्हाला की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांना तुमचे जे काही हॉल तिकीट्स असतील हे हॉल तिकीट तुमच्या शाळेमध्ये किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर परीक्षेचं जे काही स्वरूप आहे हे परीक्षेचं स्वरूप आपल्याला बघायचं आहे। इथे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे। बघा, इयत्ता 4थी साठी जो काही परीक्षेचं स्वरूप असणार आहे त्यामध्ये पेपर क्रमांक 1 असणार आहे। रविवारी हा पेपर होणार आहे। त्यामध्ये प्रथम भाषा असेल, 25 प्रश्नांची गुण असतील त्याला 50, म्हणजे प्रत्येकाला 2 गुण आहेत। गणिताचा पेपर असेल 50 मार्काचा, 50 प्रश्नांचा, त्याच्यासाठी एकूण 100 गुण दिलेले आहेत। पेपर क्रमांक 1 होणार आहे सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये। त्यानंतर पेपर क्रमांक 2 जो असेल त्यामध्ये असणारे तृतीय भाषा, ज्याच्यामध्ये तुम्ही जी काही भाषा निवडणार आहे त्यावर असेल। आणि त्यानंतर बुद्धिमत्ता, ज्याच्यामध्ये तुम्हाला तृतीय भाषा म्हणजे तुम्हाला इंग्रजी असेल तिथं, आणि बुद्धिमत्ता याचे 25 प्रश्न आणि याचे 25 प्रश्न म्हणजे टोटल 75 प्रश्न असणार आहेत। आणि त्यासाठी गुण असणारे तुमच्याकडे 150। आणि पेपरचा जो काही वेळ आहे तो आहे तुमचा दुपारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये हा पेपर होणार आहे। बाकीचे जे काही माहिती आहेत या माहित्या आपण पाहू शकतात। परीक्षेचं माध्यम इथे सांगतो कोणतं आहे तर परीक्षेचं माध्यम जे आहे त्यात जवळपास एकूण 7 माध्यम मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे। त्यामध्ये मराठी असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 7 भाषेमध्ये हा पेपर घेण्यात येणार आहे। त्यासोबत 7 माध्यमाशिवाय सेमी माध्यमाचे पुढील 6 पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत। म्हणजे 2 भाषेमध्ये हा पेपर असणार आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये, उर्दू आणि इंग्रजीमध्ये, हिंदी आणि इंग्रजीमध्ये, गुजराती आणि इंग्रजीमध्ये, तेलुगू आणि इंग्रजीमध्ये, आणि तसेच कन्नड आणि इंग्रजी या भाषेमध्ये हा पेपर होणार आहे। ठीक आहे, तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 जो काही एप्रिल असणार आहे या 26 एप्रिलला होणाऱ्या पेपरसाठी स्वतः तयारी करायची आहे। त्यानंतर महत्त्वाचे जे काही बाबी आहेत या महत्त्वाच्या बाबी आपण या माध्यमातून पाहून घेणार आहोत। तसेच सर्व विद्यार्थ्यांना जे काही आहे या सर्व विद्यार्थ्यांना या पेपरसाठी जे काही पात्र विद्यार्थी आहेत यांनी या पेपरसाठी जायचं आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये जे काही मिळणारं मानधन आहे तर ते इथं तुम्हाला दिसतंय। इयत्ता 4थी साठी 500 रुपये प्रति महिना 3 वर्षासाठी भेटणार आहे आणि 7वी साठी 750 रुपये प्रति महिना 3 वर्षासाठी भेटणार आहे, हे लक्षात असू द्या। आणि याच्यासाठी जे काही विद्यार्थी पात्र होतील या पात्र विद्यार्थ्यांना हे जे काही मानधन आहे हे मानधन इथे मिळणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या पेपरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व पेपर जे आहे हे सर्व पेपर गणित आणि बुद्धिमत्ताचे आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।